हे बघ प्रधान, तुझ्या वडिलाच्या संमतीवर मुळीच राहायचं नाही. अरे प्रकाश, मुलगी मागायची तर चांगल्या श्रीमंत घराण्यातली मागायची. चांगला हुंडा मिळेल तुला. मामाजी खरंच तुमच्या तुम्ही जे म्हणता ना तेच खरं. आणि बापाच्या संमतीवर कधी राहायचं नाही. तुझ्या वडिलाच्या ऐकलंस ना, तुझा वडील एखाद्या गरीब घरची मुलगी मागून तुझ्या गळ्यात बांधील. फक्त माझ्याकडे आणि तुझ्या आईकडेच लक्ष ठेव. मग पाहतो तू कसा आहे तो धर्म राहते. अहो मामाजी बोला भाईच्या. आणि हे बघा, मी एवढा शिकलेला माणूस त्या अडाणी माणसाचं ऐकणार का? बिलकुल नाही. अहो माझी जे आई म्हणेल आणि मामा म्हणेल तेच ठरवणार. एकदम बरोबर. मग बरं चल प्रकाश, जरा आपण थोडं बाहेर फिरून येऊ. हो हो चला. चला. इथं पण राहू राहू मला कंटाळा हो येतो. चला. चला मामा. आता हंगामाची वेळ अगदी जवळ आली. शेतीचे काम कधी मलाच करावं लागतंय. आपण आता बैल घेऊन शेतावर आलो. आता आपण वखरणीचे काम केलं पाहिजे. माझ्या अंगाचा कसा घामावर घाम येतो.